आपण वेळेला नेहमी घड्याळात पाहतो, पण कधी विचार केलाय का की वेळ ही सुद्धा परिमाण आहे म्हणून? परिमाण म्हणजेच डायमेन्शन. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की वेळ म्हणजे काय आणि वेळ एक परिमाण कसं आहे. आपण ज्या जगामध्ये सध्या जगतोय, आपण त्याला त्रिमितीय विश्व किंवा 3 डायमेन्शनल वर्ल्ड असे म्हणतो. त्रिमिती विश्व का म्हणतो? कारण या जगामध्ये प्रत्येक वस्तू ही लांबी, रुंदी आणि उंचीने या 3 परिमाणांना बनलेली आहे. पण हे त्रिमितीय विश्व पूर्ण समजून घ्यायचं असेल तर 4थं परिमाण माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि ते म्हणजे आहे टाइम. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलंय की वेळ ही सुद्धा एक परिमाण आहे. जशी लांबी आणि रुंदी असते, त्यांच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतामध्ये वेळ ही स्पेस टाइम या 4थ्या परिमाणामध्ये गुंफलेली आहे. जसं आपण एका वस्तूची जागा सांगतो की ती पुढे आहे, वर आहे, मागे आहे, तसंच ती कधी घडली हे सांगण्यासाठी आपल्याला वेळ सांगावा लागतो. उदाहरणार्थ, एखादी ट्रेन चाललेली आहे, तिचं स्थळ किंवा तिचं लोकेशन महत्वाचं तर आहे, परंतु ती ट्रेन कधी तिथे पोहोचली, कधी पोहोचणार आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून वेळ अंतरासारखीच एक दिशा आहे जी फक्त पुढेच जाते. आता आपल्या मनात प्रश्न येईल की वेळ नेहमी एकाच दिशेने का जाते? तर हे घडतं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मुळे, ज्यात सांगितलं आहे की विश्वात असलेली ऊर्जा हळूहळू अस्ताव्यस्त होते आणि ही अस्ताव्यस्तता म्हणजेच त्याला इंग्लिश मधून म्हणतात एंट्रोपी वाढतच जात असते, ज्यामुळे फक्त वेळ ही पुढे सरकते. आणि आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि वेग वेळेच्या गतीवर परिणाम करत असतात. जेव्हा एखादी वस्तू खूप वेगात जाते किंवा ती एखाद्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात असते, तेव्हा तिच्यासाठी वेळ हळूहळू चालत असतो किंवा हळूहळू होत जात असतो. यालाच आपण म्हणतो टाइम डायलेशन. जणू काही अंतराळामध्ये प्रवास करताना आपण वेळेत मागे राहतो. म्हणून वेळ ही फक्त घड्याळात दिसणारी गोष्ट नाही, तर ती आपल्या विश्वाचा एक अविभाज्य भाग आहे, एक परिमाण आहे जी आपल्या अस्तित्वाला आकार देते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.